हा, तर लास्ट टाइम आपण क्युरी टेम्परेचर बघत होतो. तर क्युरी टेम्परेचर म्हणजे काय? टेम्परेचर ऑफ फेरोमॅग्नेटिक मटेरियल at which domain structure is completely destroyed. Domain structure is completely destroyed. Temperature of ferromagnetic material at which domain structure is completely destroyed is called as Curie temperature. Okay, is called as Curie temperature. ठीक आहे. आणि क्युरी टेम्परेचरच्या व्हॅल्यू डिफरंट सबस्टन्सेसला किती असतात हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. आयर्नसाठी 1043 केल्विन, कोबाल्ट 1394 केल्विन, निकेल 931 केल्विन, गॅडोलिनियम 317 केल्विन, Fe2O3 893 केल्विन. ओके. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे एमसीक्यू मध्ये विचारलं जाऊ शकतं, अबोव क्युरी टेम्परेचर काय होतं? तर अबोव क्युरी टेम्परेचर फेरोमॅग्नेटिक मटेरियल इज कन्व्हर्टेड इनटू पॅरामॅग्नेटिक मटेरियल. हे एक लक्षात ठेवा. Above Curie temperature, ferromagnetic material is converted to paramagnetic. मटेरियल. ठीक आहे. आता याच्यानंतर नेक्स्ट पार्ट जो आपण स्टडी करणार आहे दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट अँड दॅट इज अ हायस्टेरेसिस लूप. ओके, हायस्टेरेसिस लूप ऑफ मॅग्नेटायझेशन. Hysteresis loop of magnetization. हायस्टेरेसिस लूप ऑफ मॅग्नेटायझेशन हा पार्ट आपल्याला आता स्टडी करायचा आहे. हायस्टेरेसिस लूप ऑफ मॅग्नेटायझेशन. ठीक आहे. आता ऍक्च्युली हायस्टेरेसिस या शब्दाचा मीनिंग काय होतो लक्षात घ्या. हायस्टेरेसिस म्हणजे डिले किंवा लॅगिंग बिहाइंड, पाठीमागं पडणं किंवा थोडा वेळ लागणं किंवा डिले होणं, याला काय म्हटलं जातं? हायस्टेरेसिस. हायस्टेरेसिस या शब्दाचा डिक्शनरी मिनिंग जर काढला तर तो डिक्शनरी मिनिंग येतो लॅगिंग बिहाइंड, पाठीमागं पडणं. ठीक आहे. आता मॅग्नेटायझेशन मध्ये हायस्टेरेसिसचा काय मिनिंग होतो? हायस्टेरेसिस तर ज्यावेळी आपण एखाद्या फेरोमॅग्नेटिक मटेरियलला, हायस्टेरेसिस लूप हा जो आहे तो कुणाशी रिलेटेड आहे? सगळ्यात महत्वाची गोष्ट, इट इज रिलेटेड टू द फेरोमॅग्नेटिक मटेरियल. ठीक आहे. आता एखादा फेरोमॅग्नेटिक मटेरियल मॅग्नेटाइज केला आणि डिमॅग्नेटाइज केला. मी काय सांगतो लक्षात घ्या. एखादा फेरोमॅग्नेटिक मटेरियल आपण मॅग्नेटाइज केला आणि परत डिमॅग्नेटाइज केला तर हे मॅग्नेटायझेशन जे आहे ते मॅग्नेटिक इंटेन्सिटीच्या पाठीमागं पडायला चालू होतं. इट स्टार्ट्स लॅगिंग बिहाइंड. मॅग्नेटायझेशन स्टार्ट्स लॅगिंग बिहाइंड मॅग्नेटिक इंटेन्सिटी. त्याला आपण हायस्टेरेसिस म्हणतो. ओके. तर ऍक्च्युली तो कर्व स्टडी केल्यानंतर तुम्हाला हायस्टेरेसिस म्हणजे काय एक्झॅक्टली समजेल. आता फक्त मी डेफिनेशन लिहितो, त्याच्यानंतर आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघणार आहे. ओके. डेफिनेशन कशी येणार बघा. The phenomenon of lagging behind magnetization म्हणजे MZ. The phenomenon of
लॅगिंग ऑफ मॅग्नेटायझेशन बिहाइंड magnetic intensity, behind magnetic intensity, that is H. The phenomenon of lagging of magnetization, that is mz, behind magnetic intensity is called as hysteresis. लक्षात येते? The phenomenon of lagging of magnetization behind magnetic intensity is called as hysteresis. म्हणजे एखादा फेरोमॅग्नेटिक मटेरियल मॅग्नेटाइज केला आणि परत डिमॅग्नेटाइज करायला लागलो तर काय होतं, हे मॅग्नेटायझेशन जे आहे, मॅग्नेटायझेशन म्हणजे एमझेड म्हणजे डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम, याला मॅग्नेटायझेशन असं म्हटलं जातं. ओके. बिहाइंड मॅग्नेटिक इंटेन्सिटी कुणाची प्रॉपर्टी आहे? एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डची. आणि मॅग्नेटायझेशन कुणाचं होतंय? मटेरियलचं होतंय, लक्षात घ्या. तर एखादं फेरोमॅग्नेटिक मटेरियल मॅग्नेटाइज केलं आणि परत आपण डिमॅग्नेटाइज करायला लागलो तर काय होतं, हे मॅग्नेटायझेशन मॅग्नेटिक इंटेन्सिटीच्या पाठीमागं पडायला चालू करतं आणि त्याला काय म्हणतो आपण? हायस्टेरेसिस असं आपण म्हणतो. ठीक आहे. आता हे हायस्टेरेसिस म्हणजे एक्झॅक्टली काय, कदाचित डेफिनेशन मधून तुम्हाला समजलं नसेल. तर हे आता पुढचा जो कर्व येणार आहे त्या कर्व मधून तुम्हाला हे लॅग बिहाइंड कसं होतंय हे तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. आता हायस्टेरेसिस लूप तुम्हाला डायग्राम मध्ये दिसत असेल. आता हायस्टेरेसिस होतंय म्हणजे काय होतंय बघा. हे बघा. तर याच्यामध्ये ऑन एक्स ऍक्सिस देर इज अ मॅग्नेटिक इंटेन्सिटी. एक्स ऍक्सिस वर काय आहे? एच आहे. मॅग्नेटिक इंटेन्सिटी म्हणजे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड थोडक्यात. ठीक आहे. आणि वाय ऍक्सिस वर बी किंवा एमझेड आहे म्हणजे मटेरियलचं मॅग्नेटायझेशन. आता बघा, सुरुवातीला पॉईंट ओ ला काय होतंय? पॉईंट ओ ला एच 0 आहे, एमझेड पण 0 आहे. पॉईंट ओ ला काय आहे? एच पण 0 आणि एमझेड पण 0 आहे. बरोबर आहे ना? म्हणजे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड लावलेलं नाहीये आणि मटेरियल पण मॅग्नेटाइज झालेलं नाहीये. ठीक आहे. आता एच काय करायचं? ग्रॅज्युअली वाढवत न्यायचं. एच वाढवल्यानंतर एमझेड देखील वाढत जाणार आहे, विच इज रिप्रेझेंटेड बाय कर्व ओ ए. हे बघा, हा कर्व जो आहे ना इथं, हा जो कर्व आहे लक्षात घ्या. म्हणजे एच वाढत जाईल तसं काय होणार? एमझेड वाढत जाणार आहे. ठीक आहे. आणि एच काय होतं? एका मॅक्सिमम व्हॅल्यूला पोहोचतं, म्हणजे तिथून पुढे एच ची व्हॅल्यू एमझेड ची व्हॅल्यू वाढत नाही. हे बघा, एमझेड आपण कसं मेजर करतो? त्या मटेरियलमध्ये प्रोड्यूस झालेलं डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम. मटेरियलमध्ये प्रोड्यूस झालेलं डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम. व्हॉल्यूम तर काय कॉन्स्टंटच असणार आहे. डायपोल मोमेंट काय होणार आहे? वाढत जाणार. आणि एच म्हणजे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड ची स्ट्रेंथ. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ वाढवत नेल्यानंतर त्या मटेरियलमध्ये जास्त डायपोल मोमेंट तयार होणार आणि एमझेड वाढत जाणार. म्हणजे एच वाढेल तसं एमझेड वाढत जाणार, म्हणजे बी वाढत जाणार, लक्षात घ्या. आणि एका एमझेड वाढत जाऊन काय होतं? मॅक्सिमम व्हॅल्यूला रीच होतं. तिथून पुढे एमझेड वाढत नाही. ओके. हा जो ए पॉइंट आहे, ए पॉइंट जो आहे ना त्याला काय म्हणायचं? सॅच्युरेशन मॅग्नेटायझेशन म्हणायचं. सॅच्युरेशन मॅग्नेटायझेशन म्हणजे मॅक्सिमम मॅग्नेटायझेशन. आता ए पॉइंटला काय झालेलं असतं? फेरोमॅग्नेटिक मटेरियलमध्ये सगळे असणारे डायपोल जे आहेत, फेरोमॅग्नेटिक मटेरियलमध्ये असणारे सगळे डायपोल एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन अलाइन झालेले असतात. तिथून पुढे अलाइनमेंट काय होऊ शकत नाही. म्हणजे ए पॉइंटला कम्प्लीट अलाइनमेंट झालेली असते. त्याच्यामुळे तिथून पुढे मॅग्नेटायझेशन वाढत नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजे पुन्हा एकदा बघा, ऍट पॉइंट ओ external magnetic field is 0, therefore magnetization is 0. As external magnetic field is increased, that is when H is increased, mz also starts increasing and mz reaches a maximum value. After that mz does not increase. या पॉइंटच्या पुढे mz वाढत नाही. ठीक आहे. तर हा झाला O2A पर्यंत मॅग्नेटायझेशनचा कर्व झाला, O2A. आता काय करायचं? H परत काय करायचं? कम्प्लिटली मॅग्नेटाइज झाल्यानंतर ए पॉइंटला कम्प्लिटली मॅग्नेटाइज झालेला असणार आहे. आता काय करायचं? एच काय करायचं? ग्रॅज्युअली कमी करत आणायचं. आता कमी करत येत असताना त्याच पाथनं आपण येत नाही. ओ ए पाथनं वर गेलो ना, परत ए पाथनं ओ ला परत येत नाही, लक्षात घ्या. तो कर्व कसा रिट्रेस होतोय बघा. फेन एच इज, आता एच काय करायचं? एच इथपर्यंत आलंय ना, एच परत कमी करत आणायचं. तर एमझेड देखील कमी होत येणार. परंतु आता ही लॅग बिहाइंड व्हायला चालू होतं. लॅग बिहाइंड कसं काय बघा. समजा हे एच ची ही एक व्हॅल्यू आहे, तर त्यावेळी एमझेड किती असणार आहे? म्हणजे मॅग्नेटाइज करत असताना एमझेड एवढा असणार आहे, याला एमझेड 1 होणार.
आणि कम्प्लीट मॅग्नेटायझेशन झाल्यानंतर परत ज्यावेळी डिमॅग्नेटाइज करतोय ना, त्यावेळी तेवढ्याच एचला एमझेड तेवढंच येत नाही, एमझेड थोडस हायर राहतं. ओके, एमझेड थोडस काय होतं, हायर लेवलला राहतं, म्हणजे अजून जास्त राहायला लागलंय, पाठीमागं पडायला लागलंय, लक्षात घ्या. ठीक आहे, याला म्हणायचं हायस्टेरेसिस. म्हणजे कम्प्लीट आपण मॅग्नेटायझेशन केलं आणि परत डिमॅग्नेटाइज करायला चालू केलं तर काय होतं, एमझेड जे आहे ते आहे त्या व्हॅल्यूला येत नाही, थोडस पाठीमागं राहायला चालू करतं, लक्षात घ्या. ओके, आणि याला म्हटलं जातं हायस्टेरेसिस किंवा लॅग बिहाइंड असं म्हटलं जातं. तर बघा, ए टू बी जात असताना काय होणार आहे, ऍज कम्प्लीट मॅग्नेटायझेशन झाल्यानंतर एच आपण ग्रॅज्युअली कमी केलं तर एमझेड पण कमी 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 होत जाणार. आता बघा इथं बी पॉइंटला काय व्हावं लागलंय, बी पॉइंटला, या बी पॉइंटला व्हावं लागलंय काय, तर एच जरी झिरो झाला तरी एमझेड मात्र पूर्णपणे झिरो झालेलं नाहीये. म्हणजे ते फेरोमॅग्नेटिक मटेरियल कम्प्लिटली डिमॅग्नेटाइज झालेलं नाही आहे. आणि ते आपण प्रॉपर्टी बघितली आहे, फेरोमॅग्नेटिक मटेरियलचे डोमेन थेरी बघितली. म्हणजे फेरोमॅग्नेटिक मटेरियलला स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड लावलं आणि ते पूर्णपणे मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह केलं तर ते कम्प्लिटली डिमॅग्नेटाइज होत नाही, थोडंसं मॅग्नेटिक फील्ड इथं शिल्लक राहतं. आणि हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे ना, हे जे मॅग्नेटायझेशन आहे त्याला काय म्हटलं जातं, रिटेंटिव्हिटी असं म्हटलं जातं. दिस इज कॉल्ड ॲज रिटेंटिव्हिटी. रिटेंटिव्हिटी किंवा याला दुसरा नाव आहे रिमेनन्स असंही म्हटलं जातं, रिमेनन्स असंही म्हटलं जातं. तर रिटेंटिव्हिटी किंवा रिमेनन्स म्हणजे डेफिनेशन काय येणार बघा, रिटेंटिव्हिटी किंवा रिमेनन्सची एक मार्काला डेफिनेशन येऊ शकते. तर रिटेंटिव्हिटी किंवा रिमेनन्स म्हणजे काय, when a ferromagnetic material is completely magnetized and demagnetized. फेरोमॅग्नेटिक मटेरियल कम्प्लिटली मॅग्नेटाइज केला आणि एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह केलं, डिमॅग्नेटाइज नव्हे. हे बघा पुन्हा एकदा सांगतोय, when ferromagnetic substance is completely magnetized and then external magnetic field is removed, then the quantity of magnetization that is remaining in that ferromagnetic material, that is called as remanence. किती मॅग्नेटायझेशन शिल्लक राहतं, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह जरी केलं तरी, त्याला काय म्हणायचं, रिमेनन्स असं म्हणायचं. सो बी पॉइंट काय दाखवतो, रिमेनन्स दाखवतो. आता काय करायचं, मग एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन रिव्हर्स करायची. आता रिव्हर्स, कारण ते कम्प्लिटली डिमॅग्नेटाइज झालेलं नाहीये. आणि एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड म्हणजे एच काय करायचं, रिव्हर्स करायचं आणि परत वाढवत न्यायचं. रिव्हर्स करून परत वाढवत नेल्यानंतर काय होतं, मॅग्नेटायझेशन कमी कमी होत जातं आणि फायनली मॅग्नेटायझेशन पूर्णपणे झिरो होतं. आणि हा जो पॉइंट आहे ना, याला काय म्हणलं जातं, कोएर्सिव्हिटी असं म्हणलं जातं, कोएर्सिव्हिटी. आता कोएर्सिव्हिटीची डेफिनेशन काय येणार बघा, द मॅग्नेटिक इंटेन्सिटी रिक्वायर्ड टू कम्प्लिटली डिमॅग्नेटाइज द फेरोमॅग्नेटिक मटेरियल. फेरोमॅग्नेटिक मटेरियलला कम्प्लिटली डिमॅग्नेटाइज करण्यासाठी जे रिव्हर्स मॅग्नेटिक फील्ड लावलं जातं, ओके, जी रिव्हर्स मॅग्नेटिक इंटेन्सिटी लावली जाते, ओके, त्याला काय म्हणायचं, कोएर्सिव्हिटी म्हणायचं. लक्षात आलं का मी काय सांगतोय, कोएर्सिव्हिटी. तिथून पुढे कंटिन्युअसली एच वाढवत नेलं तर कंटिन्युअसली एमझेड देखील रिव्हर्स डायरेक्शन वाढत जाणार आणि परत काय होणार आहे, एमझेड एका मॅक्सिमम लेवलला जाऊन पोहोचणार, तिथून पुढे एमझेड वाढत नाही. मग पुन्हा काय केलं आपण, एच कमी कमी करत नेलं तर काय होणार, पुन्हा एमझेड कमी कमी होत जातं. परंतु एच जरी झिरो झाला तरी एमझेड मात्र झिरो होत नाही. पुन्हा एकदा हा पॉईंट कुठला झाला सांगा, रिमेनन्स किंवा रिटेंटिव्हिटीचा पॉईंट झाला. रिटेंटिव्हिटी हा पॉईंट कुठला झाला, हा रिटेंटिव्हिटीचा पॉईंट आला. रिटेंटिव्हिटी, ओके. आणि मग आता हे रिटेंटिव्हिटी म्हणजे काय असतं, शिल्लक राहिलेलं मॅग्नेटायझेशन. ठीक आहे, मग ते कम्प्लिटली परत डिमॅग्नेटाइज करायचं असेल तर परत मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते रिव्हर्स करावं लागतं, म्हणजे पुन्हा पॉझिटिव्ह करावं लागतं आणि त्याची स्ट्रेंथ वाढवत न्यावी लागते. कधीपर्यंत, जोपर्यंत ते फेरोमॅग्नेटिक मटेरियल कम्प्लिटली डिमॅग्नेटाइज होत नाही तोपर्यंत. आणि कम्प्लिटली डिमॅग्नेटाइज करण्यासाठी जे पुन्हा मॅग्नेटिक फील्ड लागणार आहे, तो हा पॉईंट काय झाला, पुन्हा एकदा कोएर्सिव्हिटी. ओके. तर अशा प्रकारे हा
हायस्टेरिसिस लूप ऑफ मॅग्नेटायझेशन आहे. पुन्हा एकदा बघा, ग्राफ स्टार्ट कुठून होतोय? ओ पॉइंट पासून स्टार्ट होतोय. ओ पॉइंट पासून स्टार्ट झाल्यानंतर इनिशियली magnetic intensity is 0, magnetization is also 0. As magnetic intensity is gradually increased, magnetization also increases. Magnetization also. हे बघा, कोएर्सिव्हिटी म्हणजे काय? कोएर्सिव्हिटी म्हणजे कुणाची व्हॅल्यू आहे रे? कुणाची व्हॅल्यू आहे सांगा? एच ची व्हॅल्यू आहे ना. आणि कोएर्सिव्हिटीच्या पॉइंटला काय असतं? एमझेड 0 असतं. ओके, कोएर्सिव्हिटीच्या व्हॅल्यू काय? कोएर्सिव्हिटीच्या पॉइंटला काय होतं? एमझेड 0 होतंय ना. म्हणजे कोएर्सिव्हिटी म्हणजे काय? एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड रिक्वायर्ड टू completely demagnétize फेरोमॅग्नेटिक मटेरियल. त्याला काय म्हणतो? कोएर्सिव्हिटी. लक्षात आलं? कोएर्सिव्हिटी म्हणजे काय? हे बघा, फेरोमॅग्नेटिक मटेरियल स्ट्रॉंगली मॅग्नेटाइज केला आणि एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह केलं तर काय होणार? ते फेरोमॅग्नेटिक मटेरियल मॅग्नेट म्हणूनच राहतं. त्याच्यामध्ये थोडंफार मॅग्नेटिझम शिल्लक राहतं. बरोबर आहे ना? तो परमनंट मॅग्नेट बनून राहतो. मग त्याला परत कम्प्लिटली डिमॅग्नेटाइज करायचं असेल तर अपोजिट डायरेक्शन मॅग्नेटिक फील्ड लावावं लागेल. आणि अपोजिट डायरेक्शन एक सर्टन अमाऊंट ऑफ मॅग्नेटिक फील्ड लावल्यानंतर काय होणार आहे? ते कम्प्लिटली डिमॅग्नेटाइज होणार. ठीक आहे. म्हणजे फेरोमॅग्नेटिक मटेरियलला कम्प्लिटली डिमॅग्नेटाइज करण्यासाठी जे अपोजिट डायरेक्शननं एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड लावावं लागतं किंवा मॅग्नेटिक इंटेन्सिटी जी लावावी लागते त्याला काय म्हणायचं? कोएर्सिव्हिटी म्हणायचं. कारण प्रत्येक फेरोमॅग्नेटिक मटेरियलचं काय होतं? फुल मॅग्नेटायझेशन केलं आणि एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह केलं तर ते कम्प्लिटली डिमॅग्नेटाइज होत नाही. कारण सगळे डोमेन्स त्यांच्या ओरिजिनल शेप अँड साईजला येऊ शकत नाहीत. ओके, त्याच्यामध्ये थोडं मॅग्नेटायझेशन शिल्लक राहणार आहे आणि त्यालाच काय म्हणतो आपण? रिटेंटिव्हिटी म्हणतो ना. मग ते पूर्णपणे डिमॅग्नेटाइज करण्यासाठी मग अपोजिट डायरेक्शननं मॅग्नेटिक फील्ड लावावं लागतं. आणि ते अपोजिट डायरेक्शननं किती मॅग्नेटिक फील्ड लावावं लागेल त्याला म्हणतो आपण कोएर्सिव्हिटी. सो रिटेंटिव्हिटी म्हणजे शिल्लक राहिलेलं मॅग्नेटिक फील्ड आणि कोएर्सिव्हिटी म्हणजे ते शिल्लक राहिलेलं मॅग्नेटिक फील्ड पूर्णपणे काढून टाकण्यासाठी जे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड लावावं लागतं किंवा मॅग्नेटिक इंटेन्सिटी लावावं लागते त्याला कोएर्सिव्हिटी म्हणायचं. लक्षात आलं मी काय सांगतोय? रिटेंटिव्हिटी म्हणजे काय? शिल्लक राहिलेलं मॅग्नेटिक फील्ड. कम्प्लीट मॅग्नेटायझेशन केलं आणि आपण डिमॅग्नेटाइज करायला गेलो म्हणजे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह केलं तर शिल्लक राहिलेलं मॅग्नेटिक फील्ड म्हणजे रिटेंटिव्हिटी. आणि शिल्लक राहिलेल्या मॅग्नेटिक फील्डला काढून टाकण्यासाठी, शिल्लक राहिलेल्या मॅग्नेटायझेशनला पूर्णपणे काढून टाकण्यासाठी जे अपोजिट डायरेक्शननं एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड लावावं लागतं त्याला कोएर्सिव्हिटी असं आपण म्हणतो. तर पुन्हा एकदा हा सगळा लूप आपण एक्सप्लेन करूया बघा. हायस्टेरिसिस लूप. At point O, initially magnetic intensity H is 0 and therefore mz is also 0. Magnetization is also 0. Okay. As H is gradually increased, the magnetization also increases and reaches a maximum value. After that, magnetization does not increase. Yeah, A point नंतर magnetization increase होत नाही. Okay. So this magnetization is called as saturation magnetization. Okay. ठीक आहे. Now when saturation magnetization is reached, magnetic intensity is gradually decreased. म्हणजे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड कमी करत नाही आता. ठीक आहे. when saturation magnetization is reached, external magnetic intensity is gradually decreased. It is found that magnetization lags behind magnetic intensity. मॅग्नेटायझेशन काय होतं? पाठीमागं पडायला चालू होतं. अँड ऑल्दो मॅग्नेटिक इंटेन्सिटी बिकम 0 आणि पाठीमागं पडल्यामुळे काय होणार? एच जरी 0 झालं तरी एमझेड मात्र 0 होत नाही. यालाच हायस्टेरिसिस म्हणायचं. लक्षात घ्या. कारण सुरुवातीला कसं असतं? एच 0 असतं त्यावेळी एमझेड 0 असतं. बरोबर आहे ना? आणि कम्प्लीट मॅग्नेटाइज केल्यानंतर आपण एच कमी करायला गेल्यानंतर काय होतं? एच 0 झाल्यानंतर एमझेड 0 होत नाही. ते थोडंसं शिल्लक राहतं. म्हणजे याचाच अर्थ मॅग्नेटायझेशन पाठीमागं पडायला चालू होतं. यालाच हायस्टेरिसिस आपण म्हणतो. लक्षात घ्या. Okay, now magnetic intensity is gradually increased. Okay, then mz also starts decreasing, but it starts lagging behind the magnetic intensity, which is called as hysteresis. And although h becomes 0 at point B, although h becomes 0, mz does not become 0. Okay,
Reason is that all dipole cannot regain their original shape and size. सगळे डोमेन जे आहेत ते ओरिजिनल शेप अँड साईजला येऊ शकत नाही. नाउ this magnetization is called as retentivity or remanence. Okay, so magnetization corresponding to point B is called as retentivity. Okay, retentivity चे पुन्हा एकदा डेफिनेशन बघा. डेफिनेशन काय येणार? When a ferromagnetic material is completely magnetized and then external magnetic field is removed, then amount of magnetization remaining in the magnetic ferromagnetic material, amount of magnetization remaining in that ferromagnetic material is called as retentivity. Now to remove this retentivity or remaining magnetic field, direction of external magnetic field is reversed. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन काय करायची? रिव्हर्स करायची आणि ती वाढवत जायचं कधीपर्यंत? जोपर्यंत मॅग्नेटायझेशन 0 होत नाही तोपर्यंत. ओके, सो वी गेट अ पॉइंट सी विच इज कॉल्ड ॲज कोएर्सिव्हिटी. सो कोएर्सिव्हिटी म्हणजे काय? द स्ट्रेंथ ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड ऑर द मॅग्नेटिक इंटेन्सिटी रिक्वायर्ड टू कम्प्लिटली डिमॅग्नेटाइज फेरोमॅग्नेटिक मटेरियल. कम्प्लिटली डिमॅग्नेटाइज करण्यासाठी जे मॅग्नेटिक इंटेन्सिटी लागणार आहे त्याला कोएर्सिव्हिटी म्हणायचं. Now magnetic intensity is further increased so that ferromagnetic material is magnetized in reverse direction. Okay, and it reaches once again maximum value which is the saturation in the opposite direction. Okay, now when ferromagnetic material is completely magnetized, again the value of H is decreased. Now it is once again found that although H becomes 0, magnetization does not become 0, which is again called as retentivity. To completely demagnetize, direction of H is reversed and it is gradually increased. Okay, so at a certain H, once again it is completely demagnetized. Okay, this point is called as once again coercivity. And further, if H is further increased, mz also starts increasing, and finally once again we reach the point that is saturation magnetization. Okay, and in this way one hysteresis loop is created. अशा प्रकारे एक hysteresis loop जो आहे ना तो क्रिएट होणार आहे. याला hysteresis असं म्हणायचं. लक्षात आलं? This is called as hysteresis. हे लक्षात येते का बघा? कुणाला काय डाऊट असला तर याच्यामध्ये विचारा. तर आता याचं एक्सप्लेनेशन आपण लिहूया. एक्सप्लेनेशन, हायस्टेरिसिस लूप कसा असणार आहे? Hysteresis loop, point number 1. Consider a ferromagnetic material. Consider a ferromagnetic material. Consider a ferromagnetic material is placed in external magnetic field. Okay, consider a ferromagnetic material placed in external magnetic field. Okay, let H म्हणजे काय? magnetic intensity of external magnetic field, H म्हणजे काय आहे? मॅग्नेटिक इंटेन्सिटी ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. आणि mz म्हणजे काय? मॅग्नेटायझेशन ऑफ material. Okay, consider a ferromagnetic material is placed in external magnetic field. H is the magnetic intensity and mz is the magnetization. Okay,
मॅग्नेटायझेशन ऍट पॉइंट ओ, पॉइंट नंबर 1 मध्ये काय लिहायचं, ऍट पॉइंट ओ H is 0, therefore mz is also 0, therefore mz is also 0. Okay, H is 0 and therefore mz is also 0. So this is at point O. Okay, point number 2. Point number 2. So at point O, external magnetic field is 0 and therefore mz is also 0. Point number 2. Point number 2 का है, as H is gradually increased, mz also starts increasing and reaches the maximum value. As H is increased, as H is increased, mz also starts increasing. Okay, so on y-axis there is a mz, on x-axis there is a H. Okay, mz also starts increasing and reaches maximum value, okay, at point A, okay. So magnetization corresponding to point A is called as saturation magnetization. ओके, ए पॉइंटचं जे मॅग्नेटायझेशन आहे ना त्याला काय म्हणायचं, सॅच्युरेशन मॅग्नेटायझेशन म्हणायचं. ओके, मॅग्नेटायझेशन ऑफ पॉइंट ए is called as saturation magnetization. Okay, after that point number 3. आता काय करायचं, सॅच्युरेशन मॅग्नेटायझेशन रीच झाल्यानंतर H ग्रॅज्युअली डिक्रीज करायचं. नाउ H is gradually decreased. It is found that H is gradually decreased and it is found that mz starts decreasing. And although H becomes 0, mz does not become 0. Mz doesn't become 0. Okay, as shown in part AB. As shown in part AB. हे बघा, H जे आहे ते ग्रॅज्युअली डिक्रीज केलेलं आहे, mz देखील ग्रॅज्युअली कमी व्हायला लागतं, परंतु H जरी 0 झाला, मॅग्नेटिक इंटेन्सिटी जरी 0 झाली तरी mz मात्र 0 होत नाही. ओके, तर बी पॉइंटचं जे मॅग्नेटायझेशन आहे ना त्याला काय म्हणायचं, रिटेंटिव्हिटी असं म्हणायचं. ओके, मॅग्नेटायझेशन ऑफ पॉइंट बी, is called as retentivity or remanence.
याला रिटेंटिव्हिटी म्हणतात किंवा रिमेनन्स म्हणतात किंवा रेझिड्युअल मॅग्नेटिझम म्हणतात. रेझिड्युअल मॅग्नेटिझम. So magnetization of point B is called as retentivity or remanence or residual magnetism. Okay. आता बघा H जरी 0 झाला तरी MZ मात्र 0 झालेला नाहीये. H जरी 0 झाला तरी MZ मात्र 0 झालेला नाही आणि म्हणून काय करायचं आहे, the direction of H is reversed and it is increased. Okay. Now direction of H is reversed. Direction of magnetic intensity H is reversed and gradually increased. So that MZ become 0. MZ become 0 as shown in part BC. ओके. H ची डायरेक्शन रिव्हर्स करायची आणि ती वाढवत नाहीस तर सी पॉइंटला काय होणार आहे, H ची एक सर्टन व्हॅल्यू आलेली असणार आणि MZ ची व्हॅल्यू काय झालेली असणार आहे, 0 झालेली असणार आहे. नाउ डायरेक्शन ऑफ H इज रिव्हर्स अँड ग्रॅज्युअली इन्क्रीज सो दॅट MZ, okay, this is MZ becomes 0 as shown in part BC. Now magnetic intensity of point C is called as coercivity. Okay, C point ची जी मॅग्नेटिक इंटेन्सिटी असणार आहे त्याला काय म्हणायचं, कोएर्सिव्हिटी असं म्हणायचं. So magnetic intensity of point C is called as C point ची जी मॅग्नेटिक इंटेन्सिटी आहे ना त्याला काय म्हणायचं, is called as coercivity. Okay, magnetic intensity of point C is called as coercivity. आता H काय करायचं ते